विरोधात वेळास ते जयेश या सामन्यासाठी मायक्रोफोन वरती करूया थोडासा बदल. मायक्रोफोन वरती जोडले जातील व्हॉइस ऑफ टेमघर मोहन आगरी यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद नरेश सिद्धर, आपले सुद्धा मनपासून आभार. वेलास संघ आपला 12वी प्रतिनिधी पाठवला. वेलास संघ पहिल्या फेरीतला 5वा सामना तांबडी संदेश वर्सेस वेलास ते जयेश. तांबडी संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला ऑफिशियल पंच जे या चनेरा विभागामध्ये गाजलेले लोचन आणि भास्कर सातामकर ऑफिशियल पंच चांगले आणि ते सुद्धा उत्कृष्ट फलंदाज राहिले आपल्यासाठी. चला पंच, सामना चालू करून घ्या. बॉल द्या, बॉल. गेला तो काय पंच, सामना चालू करून घ्या. गोलंदाजी मार्क वरती आहे तो तांबडी संघाकडून संदेश आणि वेलाच्या संघाकडून स्ट्राईकला म्हणजे परेश, नॉन स्ट्राईक म्हणजे सुयोग. संघाकडून पहिला शतक घेऊन येतो म्हणजे संदेश. चला पंच, पहिला षटकार, पहिला चेंडू, गोलंदाजी मार्क संदेश. बॅटचे लिडिंग एज, बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावांनी श्री गणेश होतोय वेलाच्या संघाचा. पहिल्या षटकी दुसरा चेंडू, स्ट्राईक लाईन म्हणजे परेश आणि गोलंदाजी मार्क होते संदेश. ऑफ कटर चेंडू, काही समजलं नाही, बॉल जातोय निर्धाव. काय गोलंदाजी करतोय संदेश आपल्या संघाकडून, स्वतः कर्णधार या संघाचा चांगली गोलंदाजी करतोय. और पिच चेंडू, बॉल जातो लिडिंग घेऊन, स्वतः फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग करतोय. एक धाव पूर्ण, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 चेंडू समाप्त, संघाची धावसंख्या 3. खाली गेल्या वर्षी ह्याच मैदानावरती संदेशाने प्रथम क्रमांक पटकावला होता. चांगली गोलंदाजी करतो, स्वतः मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. षटकातील 4था चेंडू, स्ट्राईक आणि सुयोग, लेग साइडच्या कटर चेंडू, एक धाव पूर्ण आणि काहीसा चार्ज
कलेक्शन करतोय विकेट किपर. 2 धावा समोर मागे गेलेला संघाची धावसंख्या झाली म्हणजे 5. 4 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू. चांगली सुरुवात करतो वेलाचा संघाची धावसंख्या झाली म्हणजे 6. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय संदेश. फुल टच चेंडू बॉल जातो लक्ष्याच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. काहीसा गचा क्षेत्ररक्षण करतो तांबडी संघ. या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली म्हणजे 8. 1 ओव्हर समाप्त संघाची धावसंख्या झाली 8. चांगली सुरुवात करतो वेलाचा संघ. बिनबाद 8 धावा. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 आणि तांबडी संघ गोलंदाजी मार्कवरती तर साहिल. संघावर दुसरा षटक घेऊन येतो साहिल. स्ट्राईकला येतो म्हणजे सुयोग. नॉन स्ट्राईक म्हणजे परेश. आणि ऑफिशियल पंच 1-2 पंच अक्षय मेस्टे आणि चेतन बंगाल. चांगले पंचाने आवाजली अशी पंच. काहीसा 10 बावलाचा रनअप. शॉर्ट पिच चेंडू बॉल जातोय मिडॉनच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण झेल करतोय. पहिला धक्का लागतोय वेलाच्या संघाला. 8 या धावसंख्येवरती. सुयोग बॅक टू द पॅव्हिलियन. पंच फास्ट कर बरा. स्ट्राईकला आहे तो म्हणजे अक्षय. इनियड नंबर 3. गोपाळ संघ आणि टेमगर संघ चला नाणेफेकी करायला येतोय. गोपाळ संघाचा कर्णधार आणि टेमगर संघाचा कर्णधार. दुसऱ्या षटकात दुसरा चेंडू स्ट्राईक म्हणजे अक्षय. हा पिच चेंडू गायचा ऑफसाईड दिशे कटोली चेंडू. 1 धाव पूर्ण. चांगला क्षेत्ररक्षण करतो तांबडी संघाकडून. 1 धाव समाज बांधला. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 9. 1 बाद 9. टेमगर संघाचा कर्णधार आणि गोपालवाड संघाचा कर्णधार. चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. दुसऱ्या षटकात तिसरा चेंडू गोलंदाजी मार्क करतो साहिल. तांबडी संघाकडून स्ट्राईकला येतो म्हणजे परेश. स्लोअर पदे चेंडू आणि 3 फॉला चितवतोय. स्लो रन डिलिव्हरी हाताळतोय. दुसरा हादरा बसतो वेला संघाला. मोठा हादरा परेशच्या रूपामध्ये. 9 संघाची धावसंख्या 9. 2 बाद 9 धावा. स्ट्राईकला येतो म्हणजे सागर वेलाचा संघाकडून. काहीसा खराब फलंदाजी करतो वेलाचा संघ. संघाची धावसंख्या झाली 9. 2 बाद 9.
चांगली गोलंदाजी करतोय साहिल तांबडी संघाकडून. 3 चेंडू 2 विकेट प्राप्त केलाय. चौथा चेंडू शॉर्ट पे चेंडू बॉल जातो लेगच्या दिशेने. एकच धाव सामावून लागते आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या दोन्ही धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली म्हणजे 11. 2 बाद 11. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतो साहिल. चांगला चेंडू हात स्लोअर पद्धत चेंडू काही समजलं नाही सागऱ्याला. बॉल जातो निर्धाव. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय साहिल आपल्या संघासाठी. काहीसा शरीराचा वेध घेतो चेंडू लेग बायच्या स्वरूपात. ओके पंच. संघाची धावसंख्या दिली 12. 2 ओव्हर संबंधित संघाची धावसंख्या दिली 12. चांगली गोलंदाजी करतोय तांबडी संघ. काय कमबॅक केलाय. फक्त 4 धावा आणि 2 विकेट. साहिलने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. चला पंच फास्ट करा जरा. आणि गोलंदाजी मार्कवरती ध्रुव तांबडी संघाकडून. षटकातील शेवटचा चेंडू सॉरी तिसरा षटक घेऊन येतो म्हणजे ध्रुव तांबडी संघाकडून. वेलाचा संघाचा कर्णधार. चला या लवकर. सॉरी टेमघर संघाचा कर्णधार श्रेयस जाधव. गोपाळ संघाचा कर्णधार आलेला आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकला सागर. वरती चेंडू बॉल जातोय मिडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावसंख्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 14. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतो तांबडी संघ. चला टेमघर संघाचा कर्णधार बॉल जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी करतो ध्रुव आपल्या संघासाठी. थांबून ठेवला वेलाच्या संघाला 15 धावसंख्येवरती सॉरी 14 धावसंख्येवरती. मिडच्या दिशेने आणि 2 धाव समाधान तिसऱ्या धावसाठी. ओके एकच धाव. एक शॉट. हां रनआउटच्या स्वरूपात बाद होते सागर. ओके पंच एकच धाव. हां संघाची धावसंख्या झाली म्हणजे 15. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करते ध्रुव आपल्या संघासाठी. जखडून ठेवलाय वेलाच्या संघाला. स्ट्राईकला आलाय तो म्हणजे आता ऍक्शन नॉन साहिल वेलाच्या संघाकडून. टेमघर संघाचा कर्णधार श्रेयस जाधव. ओके पंच दंडित करते. नियम क्रमांक 22 लावत आहेत गोलंदाजला. एस्टाच्या स्वरूपात संघाची धावसंख्या दिली म्हणजे 16. तिसऱ्या षटकात 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला म्हणजे हार्ड हिटर बल्लेबाज अक्षय. वरती चेंडू
बॅटची लिडिंग घ्यावी लागते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. 2 धावांनी समाधान झाला संघाला. 2 या धावसंख्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 18. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार ध्रुव. अप्रतिम डिलिव्हरी. ब्रह्मास्त्र हाताळतोय ध्रुव. चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू आहे. काहीशा चांगली गोलंदाजी तांबडी संघ. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. स्लोअर पद्धती चेंडू. चांगली गोलंदाजी. ओके. धावबाच्या सर्वात बाद होतोय. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 18. विजयासाठी 19 धावांची गरज तांबडी संघाला. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली आहे तांबडी संघाने. ह्याच्या पुढील सामना टेमघर वर्सेस गोपालवाट. श्रेष श्रेष चला मित्रांनो फास्ट करा. वेलाचा संघ चला संदेश बॅट्समॅन पाठवा लवकर. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज तांबडी संघाला. मित्र एक शॉट आहे. वाईट पण घेतली. एक शॉट आहे. जिथे आपण 2 काढला तिसऱ्याला रनआउट झाला तिथे 1 रन शॉर्ट आहे. रोशन चांदिवडे यांना सुद्धा आपण एक सन्मान चिन्ह देतो. या आपल्या स्पर्धेची एक गोड आठवण, एक सन्मान चिन्ह रोशन चांदिवडेंचा आपण सन्मान करतो. याचा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. चला वेळा संघ फिल्डिंग लावून घ्या लवकर. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी तांबडी संघाला 19 धावांची गरज. 18-19. चला मित्रा फास्ट कर. चला अक्षय फील्ड लावून घ्या. केतन पाणी पंचाना पाणी पाणी घेऊन जा. पाणी टॉच कोणी जिंकला होता मगाशी? गोपालवाड टेमघर. चला फास्ट करा वेलाचा संघ.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. येणारे 18 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज तांबडी संघाला. स्ट्राईक व्हायचं म्हणजे संदेश, नॉन स्ट्राईकला म्हणजे अजय आणि गोलंदाजी मार्गवरती हर्षद वेलाच्या संघाकडून गोलंदाजी मोर्चावरती. संघ पहिला षटक. लेफ्ट प्ले. चांगला कटवला चेंडू. एक धावेने श्री गणेश होते तांबडी संघाचा खाता उघडतोय. होम ग्राउंड आहे तांबडी संघाचा. होलीमध्ये सुद्धा यांनी प्रथम क्रमांक पटकावला क्षेत्रपाल चषक मध्ये आणि मॅन ऑफ द सिरीज राहिला होता संदेश. स्ट्राईकला म्हणजे अजय आणि गोलंदाजी मार्कवरती आहे. वैयक्तिक पहिला आणि सांगड पहिला षटक घेऊन येतो म्हणजे हर्षद. षटकातील दुसरा चेंडू. बॉल जातो हवे. स्वतः गोलंदाजी येतो आणि झेल टिपतोय. अजय होते गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का लागतो तांबडी संघाला. चांगली गोलंदाजी करतो हर्षद. एक धावेवरती पहिला झटका लागतो तांबडी संघासाठी. निराश होऊन जातोय. काशी काल पाऊस पडल्यामध्ये खेळपट्टी थोडी काही ओली आहे. चांगली गोलंदाजी करतो हर्षद. पहिला हादरा लागतो तांबडी संघाला. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 17-18. कोण आला? समीर. स्ट्राईकला समीर आणि दोन्ही सुद्धा आपले सख्खे भाऊ आहेत आपल्या संघासाठी. संदेश आणि समीर. स्ट्राईकला समीर. षटकातील तिसरा चेंडू. एक धावे समान. चांगला क्षेत्ररक्षण करतोय वेळेचा संघ. एक धावेने भर पडते. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 2. 1-5-2. पहिल्या षटकातील चौथा चेंडू. पंच ओके. पंच दंडित करते. नियम क्रम 22 लावलाय आणि बॉल येतोय हो वाईट. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या झाली म्हणजे 3. 1-3. लाईन बिघडली आहे हर्षदची. त्याला सुद्धा मग चांगला आयकॉन समोर आहे आपल्या. षटकात चौथा चेंडू. स्ट्रायकर मध्ये संदेश. स्लोअर मध्ये चेंडू. बॉल जातो ऑफसाइड दिशेने. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 3 धावे संघाची धावसंख्या झाली म्हणजे 6. 1-6. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. स्ट्रायकर समीर. आपे चेंडू. बॉल क्षेत्ररक्षण बॉलच्या खालून टेपते झेल. संपते समीरचा खेळ. दुसरा हादरा लागतोय 6 धावेवरती तांबडी संघाला. पंच फास्ट कर जरा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला येतो म्हणजे आता अनिल. अमित समीरची जागी सांभाळण्यासाठी आले तो अनिल. नॉन स्ट्रायकर संदेश आणि वैयक्तिक
पहिला षट हातोलतो हर्षद. पहिल्या षटकातील शेवटची चेंडू. बॉल जातोय फायनलिस्टच्या डोक्यावरून दन दन करत आणि काही आउटफील्ड स्लो असताना बॉल थांबतोय. अनिलचा सुद्धा खाता उघडतोय. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या म्हणजे 8. ओके पाणी ना पाणी मैदानात पाणी पंचांचा इशारा पाणी पाहिजे. संघाची धावसंख्या म्हणजे 8. 2 बाद 8. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हॅलो नरेश शीत सर आपल्याला इकडे बोलायला या. माझी मॅच आहे जरा आपण या नंतर माझी मॅचला मी कॉमेंट होतो. ओके ठीक आहे. तांबडी संघाला विजयासाठी 11 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवरती आला तर वेळेला सांगून वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेतो म्हणजे सौरभ. 12-11 स्ट्राईकला आला तो म्हणजे संदेश. एक नामवंत फलंदाज. फुलटा चेंडू लेगच्या दुसरीकडे चेंडू चांगला क्षेत्ररक्षण करतोय. आणि 2 धावांनी सामान मला तांबडी संघाला. 2 या धावसंख्या संघाची धावसंख्या 10. षटकातील दुसरा चेंडू फुलटा चेंडू बॉल जातोय सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार. या 6 या धावसंख्ये संघाची धावसंख्या दिली म्हणजे 16. संदेशच्या बॅट मधून निघतोय धमाका होतोय आणि विजयासाठी 3 धावांची गरज तांबडी संघाला. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतोय संदेश. स्वतः करणार आहे. त्याला माहिती आहे आपली विकेट किती महत्वाची आहे. बॉल जातोय चांगला कमबॅक करतोय सौरभ. दुसऱ्या षटकाली 4था चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. चांगला कटोला चेंडू. 1 धाव पूर्ण. 1 धावांनी भर होते. संघाची धावसंख्या म्हणजे 17. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पंच ओके. 1 धावेने संघाची धावसंख्या म्हणजे 18. विजयासाठी 1 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 1 धावाची गोष्ट ऐकला म्हणजे संदेश. बॉल येतोय फायनलच्या डोक्यावरून
खणखणीत षटकार, विजयाची सलामी देतोय संदेश आणि या मॅचचा मॅन ऑफ द नो डाऊट संदेश. या सामन्याचा सामना ठरतोय संदेश. मी सुद्धा थांबतोय. आता माईक सोपवतोय व्हाईस ऑफ लिविट ठाकूरवाडी नरेश शीत सर. धन्यवाद. हॅलो चेक. आपण एक चनेरा विभागातून आलेला एक गोड आवाज ऐकलात मित्रांनो. मोहन सरांचा आवाज ऐकलात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. तर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तांबडी गावचं वैभव अर्थात संदेश मानलेकर मॅन ऑफ द मॅच. या संदेश आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला चनेरा विभागातून एक नामवंत संघ अर्थात टेमघर संघ आणि त्याच्या विरोधात असलेला संघ गोपाळ वट संघ. या दोन संघांमधले आपण जगदोजहद पाहणार आहोत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं व आयोजकांचं खूप सारं अभिनंदन. मित्रांनो, मी समालोचक नरेश शीत मॅन फ्रॉम निवी तुमच्यासोबत जोडला जातोय. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. टेमघर संघ आपण जास्तीची मीटिंग घ्यायची नाही आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीवीराची जोडी. चला गोपाळवट संघ सलामीवीराची जोडी त्वरित मैदानामध्ये दाखल करायचं आहे. संदेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जातोय. 6 चेंडू म्हणजे ज्याने आपल्या बॅट मधून 19 धावा कुठल्या तो संदेश मानलेकर. रोहा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू किंबहुना बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव. बऱ्याच वर्ष ओपनचं क्रिकेट त्याचवेळी आयकॉनचं क्रिकेट या खेळाडूनं खेळलंय. पंचक्रोशीतील सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून संदेश मांदेकरला जाणलं जातं. त्यासाठी त्याचा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा राहतो आणि ते देखील त्यांनी या मॅचमध्ये दाखवून दिलं की अजून सुद्धा मी जिवंत आहे. अजून सुद्धा माझ्यामध्ये ती क्षमता आहे की अजून मी चांगलं क्रिकेट दाखवू शकतो. संदेश पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला वळूया मैदानामध्ये ज्या ठिकाणी चालू असलेला सामना